दत्त दिगंबर गुरु माऊली आळवता, दत्त गुरु उभे ठाकले. नशीब माझे देवा क्षणात असे खुलले. आस मनीची जाणुनी आला धावून, नयन तृप्त झाले तुम्हास पाहून. धावले मन तव चरणापाशी उपास पोटी, कशी होईल मखलाशी. आता तृपमे उदरात, प्रसाद पडला पदरात. आशीर्वाद तुझा मिळाला जो साठला अंतरात. कृपा होता तुझी आस पूर्ण झाली. गुरु माऊली तूच माझी धावून ग आली. नमस्कार मंडळी, माझं नाव निकिता. शांती, भक्ती आणि अध्यात्माच्या या पवित्र प्रवासात मी तुमचे मनपूर्वक स्वागत करते. इथे आपण अनुभवतो देवत्वाचं तेज, कथेतील ज्ञान आणि मंत्रातील शक्ती. चला तर मग आजच्या या दिव्य प्रवासाची सुरुवात करूया. तर काल होती दत्त जयंती, मार्गशीर्ष गुरुवार, पौर्णिमा, अन्नपूर्णा जयंती, अशा बऱ्याचशा गोष्टी काल एकत्र आल्या होत्या. तर दत्त महाराजांची मूर्ती नव्हती माझ्याकडे, तर मी स्वामींच्याच मूर्तीवर अभिषेक केला. आणि त्याआधी तर मी हळदीचं लेपन केलं. मी दर गुरुवारी, मंगळवारी, शुक्रवारी हळदीचं लेपन करत असते. खूप पॉझिटिव्ह वाटतं त्याच्याने. आज अजून एक मी आवर्जून गोष्ट केली, ती म्हणजे लादी पुसताना पाण्यामध्ये हळद, गोमूत्र, मीठ घातलं होतं. त्याच्याने पण पॉझिटिव्ह इफेक्ट्स येत असतात. निगेटिव्ह एनर्जी जाते, निघून जाते घरातून, असं मी वाचलं होतं. तर मी करून बघितलं आणि खूप छान वाटत होतं. आणि इथे मी रांगोळी छान काढून घेतली होती. पण थोड्या वेळाने आमच्या बाजूला एक लहान मुलगा आहे, तर त्याने त्याच्यावर पाय मारला आणि ती पुसली. मग मम्मीला परत काढावी लागली ती रांगोळी. देव मी परवा रात्रीच उजळून ठेवले होते, कारण काल काही टाईम मिळणारच नव्हता अजिबात. देवपूजा करायची होती, स्वामींचा अभिषेक करायचा होता, महालक्ष्मी देवीची पूजा मांडायची होती. तर टाईम नसल्यामुळे मी परवाच सर्व काही करून ठेवलं होतं. आणि मग डायरेक्टली आता इथे पूजा करायला सुरुवात केली लेपन झाल्यानंतर. आणि आधी आता हळदी कुंकू वगैरे लावून घेतलं देवांना आणि स्वामींचा मग अभिषेक केला. माझ्याकडे स्वामींच्या 2 मूर्ती आहेत. एक पितळेची आहे, एक फायबरमध्ये आहे. फायबरवाली मूर्ती जी मोठी आहे ती मी आताच नवरात्रीत घेतली होती. आणि दोन्ही मूर्त्यांवर मी अभिषेक करणार आहे. मग स्वामींचा मस्त शृंगार करणार आहे, त्यांना हार वगैरे सर्व घालणार आहे.
तर माझी देवपूजा, स्वामींचा अभिषेक वगैरे सर्व झालं आहे. तर मी आता महालक्ष्मी आईची पूजा मांडायला घेते आणि ही प्रभावळ मी काल बनवली होती. ह्याचा पूर्ण व्हिडिओ माझ्या दुसऱ्या चॅनलवर आहे. त्याची मी लिंक देते तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये. तुम्ही मग तिकडे जाऊन बघू शकता माझ्या दुसऱ्या चॅनलवर की मी कसं बनवलं होती प्रभावळ, काय काय यूज केलं होतं आणि त्याच्यात मी माप वगैरे पण दिलं आहे, तर तुम्हाला पण इझी पडेल जर तुम्हाला प्रभावळ बनवायची असेल तर. कुठल्याही पूजेची सुरुवात ही स्वस्तिककडून करायची असते, तर मी आधी स्वस्तिक काढून घेतलं आणि हे जे आसन आहे ना ग्रीन कलरचं, ते मी स्वतःच घरी शिवलं आहे. मला एवढं काही शिलाई काम जमत नाही, तरी मी ट्राय करत होती. मार्केटमध्ये मिळतात खूप छान छान आसन, पण आपण स्वतः काही केलं तर त्याचा आनंद वेगळाच असतो ना. त्यामुळे मग ट्राय केलं आणि मग पहिल्यांदाच बनवलं होतं, तर खूप मजा आली बनवताना. तर काल मी सफेद वस्त्र घातलं होतं देवीला. मला कोल्हापूरच्या महालक्ष्मीचा लूक करायचा होता देवीचा. तर माझ्याकडे कोल्हापुरी साज नव्हता आणि मी खूप शोधला, पण तो मला मिळालाच नाही. म्हणजे जसं पाहिजे होतं तसं नाही मिळाला. तर मग घेईन मी पुढच्या वर्षी तरी घेईन आणि इथे मला खूप कन्फ्युजन होत होतं. मम्मीला विचारून विचारून मी देवीला दागिने घालत होती. समजतच नव्हतं काय करू, कसं करू. मग आईला विचारत होती. आई सांगत होती मला, तसं करत होती मी. तर इथे माझी मांडणी वगैरे पूर्ण झाली होती. मग मी देवीचा, गणपती बाप्पांचा वगैरे अभिषेक करून घेतला आणि त्यानंतर मग शेवटी मी रांगोळी काढली, कारण कधी कधी रांगोळी पुसली जाते.
तर अशा प्रकारे माझी पूजा झाली होती. तर तुम्हाला माझा व्हिडिओ, माझी पूजा कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.